चला तर मित्रांनो, आज आपण दोन प्रकारच्या न्यूमरोलॉजी शिकून घेऊया. एक आहे पायथागोरस न्यूमरोलॉजी आणि एक आहे शाल्डियन पद्धतीची न्यूमरोलॉजी. चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं नसले तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा. थोडासा मोठा आहे पण खूप इन्फॉर्मेशन मिळणार आहे. तर मी समोर जो चार्ट दिलेला आहे त्याच्यात प्रत्येक नंबर आणि त्याला असोसिएटेड प्लॅनेट हे मी सांगितलेलं आहे. जसं 1 नंबर सूर्याचा असतो, 2 नंबर चंद्राचा असतो, 3 नंबर ज्युपिटर म्हणजे गुरूचा असतो, 4 नंबर राहूचा असतो, 5 नंबर मर्क्युरीचा असतो, 6 नंबर हा शुक्राचा असतो, 7 नंबर केतूचा असतो, 8 नंबर शनिदेवाचा असतो आणि 9 नंबर मंगळदेवाचा असतो. तर ही बेसिक माहिती आहे जी कुठल्याही न्यूमरोलॉजी सायन्सला तुम्ही स्टार्ट करण्याच्या ऐवजी तुम्हाला माहिती पाहिजे, म्हणून तुम्हाला त्याचे प्रॉपर्टीज आणि ते काय नंबर्स कुठल्या प्लॅनेटला आहेत ते सांगितलं. आता आपण पायथागोरियन न्यूमरोलॉजी शिकूया. जेव्हा आपण पायथागोरियन न्यूमरोलॉजी शिकतो तेव्हा ए टू झेड म्हणजे एपासनं तुम्ही 1 नंबर लिहायचा आणि झेडला सगळ्यात शेवटी हा 26 नंबर आपण देतो. उदाहरण म्हणून सांगतो की ए 1 वर येतो, बी 2 वर येतो, सी 3 वर येतो, डी 4 वर येतो, ई 5 वर येतो, 6 नंबरचं लेटर एफ येतं, 7 नंबरचं लेटर जी येतं, 8 नंबरचं लेटर एच येतं, 9 नंबरचं लेटर आय येतं. परत रिपीट करतो मी. ए टू झेड, एला 1 नंबर दिला, झेडला 26 नंबर दिला. प्रत्येक ओळीने 1, 2, 3 असं प्रत्येक लेटरला जसं येईल तसा एक आकडा लिहित गेलो. आयपर्यंत माझं 9 नंबर आलेला आहे. आता मात्र जेव्हा 10 नंबर येतो तेव्हा तो परत 1 म्हणून कन्सिडर केला जातो. तर जेला 10 नंबर येतो, केला 11 नंबर येतो, एलला 12 नंबर, एमला 13 नंबर, एनला 14 नंबर. ठीक आहे, 14 नंबर म्हणजे 5 होतं. 1 + 4 5. ओला 15 नंबर, 1 + 5 6. पीला 16 नंबर, क्यूला 17 नंबर आणि परत आरला 18 नंबर. 18 म्हणजे 9चा गुण येतो. तसंच परत 1ला 19 जातो, कारण 1 + 9 एस येतो. 20ला टी जातो. यू हा 21वा, व्ही हा 22वा, डब्ल्यू हा 23वा, एक्स हा 24वा, वाय हा 25वा आणि झेड हा 26वा. तर झेड हा 8 नंबरच्या अंडर म्हणजे सॅटर्नच्या अंडर कसा येतो तर 2 + 6 8 असतो. 8 याचा शनिदेव हा ग्रह आहे. आता तुम्हाला मी विचारलं तर एलचा कुठला प्लॅनेट आहे, तर एल तुम्ही बघितलं तर एल हा 12 नंबरला येतो. 12 म्हणजे 1 + 2 = 3. समजते का? तसंच एम हा 13 नंबरवर येतो, म्हणजे 1 + 3 = 4, म्हणून 4च्या अंडर आपण DMV असं लिहिलं आहे. याला पायथागोरियन न्यूमरोलॉजी अशी पद्धत म्हणतात. ही एक पद्धत आहे लेटर्सना वेगळ्या पद्धतीने बघायची, अल्फाबेट्सला एक जोडायची प्लॅनेट्सशी. तसं शाल्डियन नावाचा पण एक सायंटिस्ट होता. त्यांनी फ्रिक्वेन्सी मेजर केली. जसं आपण म्हणलं, ए म्हणलं, ए तर एला सूर्याची फ्रिक्वेन्सी आहे. बी म्हणलं तर बी जेव्हा उच्चार करतो तेव्हा त्याला चंद्राची फ्रिक्वेन्सी आहे. तर ही एक शाल्डियन पद्धतीची टेबल आहे. त्याच्यात तुम्ही बघितलं तर सनच्या अंडर AIJQY येतं, 2 म्हणजे चंद्राच्या अंडर BKR येतं, गुरुच्या अंडर CGLS येतं, 4च्या नंबरच्या DMT येतं, 5च्या अंडर EHN येतं, 6च्या अंडर UVWX, 7च्या अंडर OZ, 8च्या अंडर FP. याचा अर्थ काय आहे की दोन्ही पद्धतीच्या अंडर आपण लेटर स्टडी करू शकतो. दोन्ही कंबाईन करून स्टडी करायचं, कारण दोन्हीचा इफेक्ट येतो हे मला सांगायचं आहे. कुठली एक पद्धत नका वापरू, दोन्ही पद्धत वापरा. लोक मोस्टली शाल्डियन पद्धत वापरतात, पायथागोरियन पद्धत विसरली आहे.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.